सर थोडंसं एवढं सर नाही ना मी हे मोबाईल मागे मोबाईल थोडंसं आंदोलनाला परवानगी आहे का? आंदोलनाला परवानगी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही अजितदादांना या ठिकाणी जबाब विचारण्यासाठी जात आहोत तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आणि जर जाब विचारला जात असताना आम्हाला काही पोलीस परवानगीची काय आवश्यकता नाही, काही नाही. आम्ही काही डाके टाकायला चाललो, काही दरोडे करायला टाकायला चाललो, तिकडं चोऱ्या करायला चाललो आम्ही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आम्हाला परवानगी लागेल. त्याच्यामुळे माझी मी तुम्हाला साहेब विनंती आहे, आम्हाला दादांना निवेदन द्यायचं आहे. रीतसर आम्ही त्यांना भेटणार आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय. आपल्याकडे पर्याय काय व्यवस्था करू, कशी काय करायची ते पण अजितदादाच्या महेश पाटील मोबाईल थोडंसं डाऊन वेगळ्या मार्गाने आपण तुमची भेट घालण्याचा प्रयत्न करूया. आपण सध्या तुम्ही खाली या. आम्हाला काय आम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचं, आम्ही वर चाललो ना. नाही तर आता जाता येत नाही, आपण तुम्हाला पोहोचवाय काही व्यवस्था करू. सध्या या या बाहेर या. चल वर हात धरा, तुमचा हात मला धरून ठेवा फक्त बस. अरे थांबा थांबा. अरे यार एवढा पुढे नको रोहित. अरे मागे घे ना रोहित. तुमच्या फ्रेम मध्ये मोबाईल आहे. रोहित अरे रोहित मागे घे ना रोहित. मागे घे ना यार पूर्ण. काल आम्ही मातोश्रीवरती या ठिकाणी गेलो होतो आणि आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाने या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे की या महाराष्ट्रातले जेवढे मेन पक्ष आहेत, मग शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप या सगळ्या पक्ष प्रमुखांच्या घरी आम्ही जाणार आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण लागते आम्हाला काय, त्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी. म्हणून कालच आम्ही या ठिकाणी उद्धव साहेबांना भेटलो, त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं. उद्धव साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्याच पद्धतीनं आज आम्ही अजितदादांच्या घरी जाणार आणि अजितदादांना विचारणार तुमच्या पक्षाची भूमिका काय. कारण आज एकीकडे बघा छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावणे म्हणून विरोध करू राहिले आणि ते छगन भुजबळ अजितदादांच्या पक्षामध्ये आहे. त्यामुळे अजितदादांना आम्ही विचारणार तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमची काय भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करा. आज बघा या महाराष्ट्रामध्ये नौकर भरत्या उरायल्या, पोलीस भरती आहे, त्या पोलीस भरतीमध्ये पण मराठा युवकांना डावले जात आहे. प्रत्येक ठिकाणी जे आमचं UWS जे आरक्षण होतं ते पण चालले गेलेलं आहे. एकीकडे सरकार म्हणतं आम्ही तुम्हाला 10% आरक्षण दिलंय, कुठे ते 10% आरक्षण. त्याच्यामुळं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. तेच भूमिका घेऊन आम्ही सर्व पक्ष नेत्यांच्या घरी जाणार आणि त्यांना जाब विचारणार का तुमची भूमिका, तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा म्हणून. जाता आलं, आंदोलन तिकडे केलं, मात्र आज तुम्हाला बरेच आधी अडवण्यात आलंय. काय वाटतं की तुमच्या माहितीच एक गोष्ट सांगतो काय माहिती का, काल तुम्ही बघितलं असेल या राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब काय म्हणाले होते काल का आम्ही भाजपची सुपारी घेऊन तिकडे आलेलो आहे. बरं का, आम्ही काही कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आलेलो नाहीये. प्रत्येक पक्षाच्या घरी जाणार आम्ही. शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, शरद पवार आणि नाना पटोले साहेब यांच्या पण घरी आम्ही जाणार आहे. तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी. आम्हाला काय करावं माहिती शांततेचे माध्यम
अरे इकडे सरकार आहे. आम्हाला अजितदादांची भेट घ्यायची. आपण त्याला मार्ग काढू. अरे नितीन बघ ना, नुसतं एक हाताने धक्का धक्का धक्का. ट्रॅफिक जाम होतोय. ट्रॅफिक जाम होतोय. जवाब दो, जवाब दो. अजितदादा जवाब दो, जवाब दो. अजितदादा जवाब दो. अजितदादा जवाब दो, जवाब दो, जवाब दो. अजितदादा जवाब दो. एक मराठा, मराठा समाजाला किती दमदाटी करा, ज्या दमदाटीला आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही. अजित दादा गावात मला उत्तर द्यावंच लागणार आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पाहिजे. छगन भुजबळची तत्काळ तुमच्या पक्षातून हकालपट्टी करा. आज छगन भुजबळ मराठा आणि ओबीसी वाद लावतो या ठिकाणी. तेव्हा मराठा आंदोलकांना पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर अडवलेलं आहे आणि त्यांना ताब्यात देखील घेतलेलं आहे. अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी हे मराठा सगळे आंदोलक जात होते आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केलेली होती. परंतु या मराठा आंदोलकांना आता गिरगाव चौपाटीवर अडवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. गाड्याचे नंबर लिहून आणा सगळे. अजितदादांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. पिण्या गाडी जाऊ दे, बोल ना. ही गाडी जाऊ दे. छगन भुजबळची अजितदादा तात्काळ या ठिकाणी हकालपट्टी करा. छगन भुजबळ हे मराठा आणि ओबीसी वाद लावण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाची भूमिका आहे. मराठा आरक्षण भेटायलाच पाहिजे. आंदोलन केलं, आज तुम्हाला जवळ देखील जाता आलं नाहीये. अहो ही दमदाटी झाली यांची. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकत नाही. लावून घ्या. कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.